अजितदादांच्या दुःखद निधनानंतर जिल्हा परिषद निवडणूक आली. ते एक दुःखाचं सावट होतंच आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा मनावरती घेऊन अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हावी, त्याच्या ह्याच्यातून मग ते सगळ्या गोष्टी घडल्या आणि कार्यकर्त्यांना आणि अजितदादांना हा विजय मी समर्पित करतो. मोठ्या मताचा असला तरी तो त्यांना समर्पित करतो, मतदारांना समर्पित करतो. काय आजच निवडणुकीचे निकाल लागलेत. आता उद्या त्या बाबतीमध्ये काय कुठं काय करायचं, कुठं गणित जमायचं, त्याच्या बैठका सुरू होतील आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्याच्या बाबतीमध्ये जे काय असेल ते योग्य निर्णय घेतील. एक जागा तर अगदी निसटत्या फरकाने गेली, ती खऱ्या तर जायला नाही पाहिजे होती, पण 200-250 मतांनी गेली म्हणजे मनाला वेदना करून जातात. ती जागा ती फार कमी फरकाने गेली. बाकी नागोठण्याची जागा जरा जास्त फरकाने गेली, पण त्या ठिकाणीसुद्धा एक वेगळा समीकरण लोकांनी कार्यकर्त्यांनी लावला आणि मग वेगळ्या भावनेच्या आहारी लोक जाऊन ती जागा त्या ठिकाणची आमची गेली. तर राजकारणामध्ये हे आता त्यांच्या जास्त सीट आल्या त्याच्यामुळे ते डॉन बोलत असतील तर काय ठीक आहे ना, चालतं, त्याला काय मोठं हे नाही. आता त्यांचे 21 आहेत, आमच्या 16 आहेत, त्याच्या खालोखाल आहोत ना आम्ही. तर ते जिल्ह्याचा राजकारण थोड्या वेगळ्या गतीने चाललं आहे, तो कुठंतरी मार्गावर येईल आता.